भोगी न खाई भोगी तो सदा रोगी हे ऐकलं असेलच। भोगी हा सण रब्बी पिकाच्या कापणीशी संबंधित आहे। या दिवशी सूर्यदेव, इंद्रदेव आणि अग्निदेवाचे आभार मानले जाते। भोगी या सणाला उपभोगाचा सण असेही म्हणतात। हा सण संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो। भोगीनंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो। पौराणिक कथेनुसार शेतकरी पारंपरिकपणे पाऊस आणि समृद्धीसाठी भगवान इंद्राची पूजा करत असत। तथापि कृष्णाच्या प्रभावामुळे आणि शिकवणींमुळे गोकुळातील लोकांनी त्यांची नेहमीची इंद्रपूजा बंद केली। या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या इंद्राने गोकुळावर मुसळधार पाऊस आणि वादळे पाडली, ज्यामुळे भीती आणि विनाश निर्माण झाला। भगवान श्रीकृष्ण आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी तयार झाले। भगवान श्रीकृष्णाने आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या करंगळीने विशाल गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्वांना प्रलयापासून आश्रय दिला। इंद्रने कृष्णाची अफाट शक्ती पाहिली आणि त्याला स्वतःची चूक लक्षात आली। इंद्राने कृष्णाची क्षमा मागितली आणि कृष्णाचे श्रेष्ठत्व मान्य केले, ज्यामुळे संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगीला इंद्र साजरा करण्याची परंपरा सुरू झाली। इंद्राच्या नम्रतेने प्रसन्न होऊन कृष्णाने लोकांना पुन्हा इंद्राची पूजा करण्याचा सल्ला दिला। अशी होती ही भोगी सणाची पौराणिक कथा। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।